विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी मागील काही तासिकेपासून अभ्यासत आहोत. आपण या पूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेलं आहे की व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीच्या माध्यमातून राजाराम मास्तर यांना जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाचं चित्रण या कादंबरीमधून केलेलं दिसून येतं आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण बनगरवाडीचा जो परिसर आहे तो परिसर त्यांनी अतिशय तपशीलवारपणे जे काही तिथे घडत आहे त्याचं हुबेहूब असं वर्णन केलेलं आहे. जेव्हा आपण ही कादंबरी वाचतो तेव्हा या प्रत्येक शब्दामधून आपणास असं जाणवतं की जणू काही तो प्रसंग, तो घटना, तेथील वातावरण हे आपल्या प्रत्यक्ष नजरेसमोर घडत आहे की काय असं आपणास वाटतं. हे त्यांच्या शैलीचं विशेष म्हणून आपणास सांगता येईल. अतिशय वास्तवदर्शी, चित्रदर्शी अशी भाषा शैली व्यंकटेश माडगूळकर यांची असलेली दिसून येते. पुढे त्यांनी जो भाग वर्णन केलेला आहे तो आज या ठिकाणी आपण पाहूयात. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर राजाराम मास्तर शाळा जी आहे त्या शाळेची जी खोली आहे आणि तिथे जी जागा आहे त्या जागेवर या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांच्या नजरेसमोर जो काही घटना प्रसंग घडतो आहे पण त्यांच्या मनामध्ये जे विचार येत आहे ते विचार या ठिकाणी पुढील प्रमाणे वर्णन केलेले दिसून येत आहे. शाळेबाहेरच्या जोत्यावर पाय खाली सोडून मी बसून राहिलो. वर चांदण्या चमकत होत्या, खाली दिवे लुकलुकत होते, वाऱ्याचा थंड झुळका येत होत्या. आता या पूर्वीच्या तासिकेमधून जर आपण पाहिलं तर काही वेळा अगदी सकाळच्या प्रहराचं वर्णन आलेलं दिसून येतं. त्यानंतर सूर्य उगवण्याचं वर्णन दिसून येतं. पशुपक्षी कशा पद्धतीने उडत होते त्याचं वर्णन दिसून येतं. दुपारच्या रखरखीत उन्हाचंही वर्णन आहे. दिवस मावळतीला कशा पद्धतीने चालला याचंही वर्णन आहे. दिवस मावळतीला जात असताना बनगरवाडी या गावामध्ये कोणकोणत्या घटना घडतात हेही वर्णन केलेलं आहे. आणि दिवस मावळतीच्या वेळेला आकाशामध्ये पश्चिमेकडे सूर्य मावळत असताना त्यांना जे दिसून आलेलं आहे त्याचंही वर्णन केलेलं आहे. पण पुढे मात्र या ठिकाणी संध्याकाळ झाल्यानंतर तिथे बनगरवाडी त्यांना कशी दिसलेली आहे तो विचार त्यांनी वर्णन केलेला आहे. कशा पद्धतीने कुठे बसले होते हाही भाग इथे वर्णन केलेला दिसून येतो. शाळेबाहेरच्या जोत्यावर पाय खाली सोडून मी बसलेलो आहे आणि बसल्यानंतर त्यांच्या दृष्टीस काय पडलेलं आहे तर आता आकाशामध्ये चांदण्या चमकत होत्या. म्हणजे पूर्णतः दिवस मावळून गेल्यानंतर जशी जशी रात्र होईल त्यानंतर आकाशामध्ये चांदण्या त्या ठिकाणी दिसत आहे. वर आकाशात चांदण्या चमकत आहेत तर खाली बनगरवाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये दिवे लुकलुकत आहेत. म्हणजे घरामध्ये काहीतरी उजेड असावा, प्रकाश असावा म्हणून तेथील गावकऱ्यांनी, त्या माता भगिनींनी आपल्या घरामध्ये दिवे लावलेले आहे. आणि संध्याकाळची जी वेळ आहे त्यावेळी वाऱ्याची थंड झुळका म्हणजे एक गार हवा त्या ठिकाणी येत आहे. काही तासापूर्वी उन्हाची तीव्रता जाणवत होती पण आता मात्र संध्याकाळी थंड वारा त्या ठिकाणी येत आहे. पुढील जो घटना प्रसंग वर्णन केलेला आहे त्याचंही चित्रण येथे केलेलं आहे. कोणीतरी अंधारातून आले आणि समोर एका बाजूला असलेल्या मारुतीच्या लहान देवळात दिवा लावून गेले. तर या ठिकाणी पुढे मंदिर परिसराचं वर्णन आहे. आता कुणीतरी आले कारण लेखकाचा राजाराम मास्तरांचा बनगरवाडीमध्ये हा पहिलाच दिवस आहे आणि इथे कुणाचाही परिचय आणखीन तरी झालेला नाही. फक्त 2 व्यक्तींचा परिचय झालेला आहे. एक दादू आणि दुसरे म्हणजे कारभारी.
दादू तर सर्वतेलाच विरोधात गेल्यासारखा झालेला आहे. त्याच्या बोलण्यातून नाराजी दिसून आलेला आहे. आणि दुसरे म्हणजे कारभारी हे मात्र प्रेमळ स्वभावाचे आहे. आणि कारभाऱ्यांनी आपली मुलगी अंजू तिला या ठिकाणी बोलवून पाणी आणून दिलेलं आहे. आतापर्यंत त्या प्रत्यक्ष तीन व्यक्तींशी एक थोडक्यात ओळख झालेला आपणास दिसून येतं. अंजू तर दरवाजामध्येच पाणी ठेवते आहे आणि तिथूनच निघून जाते आहे. प्रत्यक्ष बोलणं या दोघांशी या ठिकाणी झालेलं आहे. आता पुढे जो वर्णन केलेला भाग आहे त्यामध्ये त्या गावामध्ये मारुतीचं एक मंदिर आहे आणि ते मंदिर देखील कसं आहे, अतिशय लहान आहे, म्हणजे छोटंसं आहे. कोणीतरी आले, म्हणजे कोण आलं हे आणखीनही माहिती झालेलं नाही, कारण आणखीन कोणाची ओळखही झालेली नाही. आणि कुणीतरी अंधारातून आले म्हणजे हे लक्षात येईल की आपणास त्या काळामध्ये त्या गावामध्ये लाईटची देखील व्यवस्था नव्हती, कारण गावामध्ये पूर्णतः अंधार होता. आणि कोणीतरी एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेला आहे आणि समोर जे लहान मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दिवा लावून गेलेला आहे. त्या उजेडात जाऊन भाकरी खावी आणि पोरीने दिलेल्या पाण्यातले उरलेले पाणी प्यावे असा विचार मनात आला, पण शरीराने अंमलात आणला नाही. आता वाटलेलं आहे की दुपारी तर थोडंसं आपण जेवण केलेलं आहे, इतक्या वेळ अंधार होता. शाळेमध्ये तर आणखीन साफसफाई त्यांनी करूनही घेतलेली नाही. अगदी अस्ताव्यस्त त्या ठिकाणी पडलेला आहे. कशा पद्धतीचं वर्णन आहे याचा भाग आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे, पाहिलेला आहे. म्हणून आता मंदिरामध्ये जो थोडासा प्रकाश दिसतो आहे तिथेच त्या ठिकाणी आपण जावं आणि सोबत असलेली जी भाकरी आहे ती आपण खावी असा त्यांच्या मनात विचार आलेला आहे. पण शरीर इतकं थकलेलं होतं की मनात जरी विचार आला तरी त्यांना जाण्याची इच्छा तेथे झालेली नाही. खांब्याच्या तळखड्याला टेकून मी त्या अंधाराकडे बघत बसूनच राहिलो आणि मग थोडा वेळ जरी जेवण करावं असं वाटत असलं तरी देखील मी मात्र लगेच त्या ठिकाणी जेवणासाठी गेलो नाही. काही वेळ मी तसंच तिथं जो खांब आहे त्या खांब्याला टेकून बसून राहिलो असाही भाग या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता हे जे राजाराम मास्तर आहेत शिक्षक म्हणून ते या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना पुढील जो काही काळ आहे तो या गावामध्येच काढावा लागणार आहे. सरकारी आदेश येईल त्या पद्धतीने त्यांना इथे नोकरी करावी लागणार आहे आणि त्या संबंधीचं वर्णन येथून पुढील भागामध्ये वर्णन केलेलं आहे. एकंदरीत राजाराम मास्तर यांनी बनगरवाडी येथे आल्यानंतर आपण कशा पद्धतीने काय काय करावं याचं नियोजन त्यांच्या मनामध्ये सुरू झालेलं आहे. या प्रसंगाचंही वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.